हाय ब्युटिफुल सोल्स. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर स्नेहा संग्रह टॅरोवरती. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आपण थोडंसं एनर्जी क्लीन्स करूया नेहमीप्रमाणे. आता तुम्ही एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. कल्पना करा की एक सुंदर पांढरा आणि सोनेरी प्रकाश तुमच्या आजूबाजूला पसरत आहे. हा प्रकाश तुमच्या ओरामधील सर्व नकारात्मकता, भीती, चिंता आणि जड ऊर्जा दूर करत आहे. डिवाइन प्रोटेक्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या भोवती निर्माण होत आहे. मी युनिवर्स, स्पिरिट गाईड आणि डिवाइन एनर्जीला विनंती करते की या रीडिंगमध्ये जे संदेश येतील ते प्रत्येकाच्या सर्वोच्च कल्याणासाठी असू देत. 2026 संपायला आता फारसा वेळ उरलेला नाही, पण वर्ष संपण्यापूर्वी युनिवर्स प्रत्येक राशीसाठी काही महत्त्वाचे बदल, संधी, शिकवण आणि दैवी संकेत घेऊन येत आहेत. काहींच्या आयुष्यात पैशांचे नवे दरवाजे उघडतील, तर काहींना प्रेम, नातेसंबंध किंवा करिअरमध्ये मोठा टर्निंग पॉईंट मिळू शकतो. तर काही लोकांच्या आयुष्यात अशी एक घटना घडू शकते जी पुढच्या अनेक वर्षाची दिशा बदलून टाकेल. आज आपण पाहणार आहोत की 2026 संपण्यापूर्वी युनिवर्स म्हणजेच ब्रह्मांड तुमच्यासाठी नेमकं काय ठेवून बसलं आहे. कोणते ब्लेसिंग तुमच्याकडे येत आहेत, कोणते अडथळे दूर होणार आहेत, कोणती इच्छा पूर्ण होऊ शकते, डिवाइन तुम्हाला कोणता अंतिम संदेश देणार आहेत. तर आता तुमच्या राशीच्या एनर्जीची कनेक्ट व्हा. माझ्या हातांवर आणि कार्ड्सवर पूर्ण लक्ष केंद्रित करा आणि मनात तुमच्या राशीचं नाव 3 वेळा म्हणा. जर तुम्हाला वाटत असेल की ही रीडिंग तुमच्यापर्यंत योग्य वेळी पोचली आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून आपला एनर्जी एक्सचेंजला पूर्ण करा, कारण एनर्जी एक्सचेंजशिवाय रीडिंगची फ्रिक्वेन्सी पूर्णपणे कनेक्ट होत नाही. तुम्हाला ही रीडिंग जुळणार नाही आणि लागूही होणार नाही. त्यासाठी सबस्क्राईब करा चॅनलला. चला तर मग ब्युटिफुल सोल्स, जाणून घेऊया 2000 संपण्यापूर्वी युनिवर्स तुमच्यासाठी काय ठेवून बसला आहे. नमस्कार मेष राशी, स्वागत आहे पुन्हा तुमचं आपल्या चॅनलवरती. आता आपण पहिले पाहूया तुमची आतापर्यंतची ऊर्जा म्हणजेच काय तर करंट एनर्जी. अडकलेली ऊर्जा मोकळी होत आहे. गेल्या काही काळापासून तुमचे आयुष्य जणू थांबल्यासारखे किंवा संत झाले होते. मी इतकी मेहनत करतोय किंवा करते, पण रिझल्ट का नाही मिळत, हा विचार आता तुमचा संपत आहे. भावनिक ओझे कमी होते. भूतकाळातील एखाद्या अपयशाची, चुकीची किंवा जुन्या नात्याची सल तुम्ही मनात धरून बसला होता. स्वतःला दोष देण्याचा किंवा भूतकाळात जगण्याचा हा कठीण अध्याय आता कायमच संपत आहे. सध्याची तुमची मनस्थिती, तुम्ही मनातून प्रचंड थकलेले आहात, पण तरीही तुमच्यात एक सुप्त संयम आहे. तुम्ही एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहात. चला तर मग बघूया 2026 संपण्यापूर्वी काय वाढून ठेवले आहे तुमच्या पुढ्यात, तुमच्या राशीमध्ये. अपेक्षित यश आणि भरभराट. तुम्ही भूतकाळात ज्या गोष्टींसाठी घाम गाळला आहे, मग ते तुमचे करिअर असो, शिक्षण असो की एखादे नाते, त्याचे खरे आणि ठोस फळ तुम्हाला 2026 संपण्यापूर्वी हातात मिळेल. तुमची प्रतीक्षा संपणार आहे. हरवलेला आनंद पुन्हा मिळणार. मध्यंतरीच्या काळात तुमच्या आयुष्यातील जो निखळ आनंद, हास्य आणि लहान मुलासारखे मोकळे जगणे हरवले होते, ते पुन्हा परत येईल. तुम्ही मनातून खूप सुरक्षित आणि समाधानी अनुभवाल. कर्माचे चक्र तुमचे पूर्ण होत आहे. जर भूतकाळात तुमच्या सोबत कोणी अन्याय केला असेल किंवा तुमची किंमत ओळखली नसेल, तर या काळात त्यांना तुमची किंमत कळेल. एखादी जुनी सुवर्ण संधी किंवा जुनी जवळची व्यक्ती अगदी अनपेक्षितपणे तुमच्या आयुष्यात पुनरागमन करेल. दीर्घकालीन स्थैर्य. हा काळ तुम्हाला फक्त तात्पुरता आनंद नाही देणार, तर भविष्यासाठी एक मजबूत आर्थिक आणि मानसिक पाया तयार करून देणार आहे. लक्षात ठेवा, ही रीडिंग म्हणजे तुमच्या आयुष्यातील 2 वेगळ्या कालखंडांना आणि ऊर्जेला जोडणारा एक दैवी पूल आहे. सध्या तुम्ही अशा एका वळणावर आहात जिथे एका बाजूला तुमच्या भूतकाळातील आठवणी, तुमचे संस्कार आणि तुमचे जुने अनुभव आहेत, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही आजपर्यंत केलेल्या कष्टांचे, संयमाचे आणि परिश्रमाचे भविष्य आहे.
विश्व तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. हे वर्ष संपण्यापूर्वी तुमच्या आयुष्यात एक मोठ्या न्याय आणि कर्माचे चक्र आता पूर्ण होत आहे. ही रीडिंग तुम्हाला समजून घेण्यास मदत करेल की आतापर्यंत तुम्ही जे काही सहन केले किंवा ज्या गोष्टीची वाट पाहिली ती वाया गेलेली नाही. आता तुमच्या आयुष्यात संथपणा संपून एक स्थिर, समृद्ध आणि भावनिकदृष्ट्या समाधानी काळ सुरू होणार आहे. आता आपण पाहूया तुमचा या वर्ष 2026 संपण्यापूर्वी सर्वात मोठा बदल आणि टर्निंग पॉइंट काय असणार आहे. तर मोह आणि तडजोड यातून कायमची मुक्ती. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट हाच असेल की तुम्ही भूतकाळातील अशा गोष्टींचा त्याग कराल ज्यावर तुम्ही खूप वेळ, पैसा आणि भावना गुंतवल्या होत्या. अनेकदा आपण एखादी गोष्ट किंवा नाते फक्त इतकी वर्ष झालीत आता कसं सोडू म्हणून ओढत राहतो, ताणत राहतो. पण 2026 संपण्यापूर्वी तुम्ही हा भावनिक अडकलेपणा तोडणार आहात. हा पराभव नसेल तर तो तुमचा आत्मसन्मान शोधण्याचा प्रयत्न असणार. दृष्टिकोनात कमालीची प्रगल्भता येणार. तुमची मॅच्युरिटी लेवल तुमची खूप वाढणार. आतापर्यंत तुम्ही लोकांच्या मतांना किंवा तात्पुरता आनंदाला महत्त्व देत होतात, पण या टर्निंग पॉईंटनंतर तुम्ही स्वतःच्या मानसिक शांततेला प्राधान्य द्याल. जे माझे नाही तिथे थांबण्यात अर्थ नाही हा साक्षात्कार तुम्हाला होईल आणि तुम्ही एका नव्या, अज्ञात पण अत्यंत उज्ज्वल भविष्याकडे पाऊल टाकाल. आता आपण बघूया तुमच्या कोणत्या क्षेत्रामध्ये कसा आणि कुठला बदल होईल. तर पहिला बदल हा तुमचा केवळ बाह्य आयुष्यात नाही तर तुमच्या जगण्याच्या पद्धतीत म्हणजेच करिअर, आर्थिक धोरणे आणि वैयक्तिक व्यक्तिमत्वात होणार आहे. स्ट्रगल संपून साम्राज्य सुरू होणार. करिअरच्या क्षेत्रात तुम्ही आतापर्यंत खूप कष्ट उपसले आहेत. आता तो काळ संपून तुम्ही अशा पदावर किंवा स्थितीत पोहोचणार आहात जिथे आर्थिक सुरक्षता, फायनल सिक्युरिटी सर्वोच्च असेल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने तुमच्या आयुष्यात आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि चमत्कारिक बदल घडणार आहे. करिअर आणि व्यवसायामध्ये अंतहीन संधी आणि स्वप्नपूर्ती होईल. विश्वाकडून मिळालेली बोनस संधी म्हणजे काय, नवीन जॉब. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर 2026 संपण्यापूर्वी तुमच्या हातात एक अशी सुवर्ण संधी येईल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नव्हती. हा केवळ एक नवा जॉब नसेल तर तुमच्या आयुष्याला नवीन आर्थिक दिशा देणारा टर्निंग पॉईंट असेल. तुम्हाला अत्यंत मानाचे, आदराचे आणि तुमच्या क्षमतेची कदर करणारे कार्यक्षेत्र लाभेल. इच्छापूर्ती होईल आणि मोठे प्रमोशन मिळेल. गेल्या काही वर्षात तुम्ही जे काही पाहिलेले स्वप्न होते, मग ते एका विशिष्ट पदावर पोहोचण्याचे असो वा ठराविक पगार मिळवण्याचे, ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. नोकरीत तुम्हाला मोठे प्रमोशन मिळण्याचे संकेत आहे स्पष्ट. तुमच्या कामाची वरिष्ठ पातळीवर दखल घेतली जाईल आणि तुमचे वर्चस्व वाढेल. व्यवसायाचा सुवर्णकाळ होईल. व्यवसायात प्रचंड वाढ दिसते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ जणू काही पारसबागेत सोन्याचे पीक येण्यासारखा आहे. तुमच्या व्यवसायाची कोंडी फुटेल. नवीन ग्राहक जोडले जातील. मोठे आणि दीर्घकालीन प्रोजेक्ट तुमच्याकडे येतील. जर तुम्ही नवीन भागीदारी किंवा नवीन शाखा सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुम्हाला अफाट यश आणि प्रचंड आर्थिक नफा देऊन जाईल. या बदलाची सर्वात सखोल आणि अदृश्य वैशिष्ट्य म्हणजे अंधार संपून आशेचा किरण उगवणार. व्यावसायिक आयुष्यात गेल्या काही काळापासून जी मरगळ आली होती किंवा जे अपयश आणि निराशा तुम्ही अनुभवत होतात ती आता पूर्णपणे धुवून निघणार. तुमच्या मनात एक नवीन उमेद, उत्साह आणि प्रचंड आत्मविश्वास निर्माण होईल. तुम्ही जे काही गमावले होते ते सर्व व्याजासकट परत मिळण्याचा हा काळ आहे. पैशासोबतच मानसिक समाधान आणि आदर. बऱ्याचदा आपल्याला पैसा मिळतो पण कामाच्या ठिकाणी आदर किंवा शांतता मिळत नाही. परंतु या काळात तुम्हाला आर्थिक समृद्धी तर मिळेलच, पण त्यासोबत निखळ मानसिक शांतता लाभेल. तुमचे सहकारी आणि वरिष्ठ तुमच्या निर्णयांचा आदर करतील आणि कामाच्या ठिकाणी तुमचे एक वेगळे स्थान निर्माण होईल.
तुमची अंतःप्रेरणा इंट्युशन इतकी मजबूत असेल की तुम्ही घेतलेला प्रत्येक व्यावसायिक निर्णय अचूक ठरेल. तुम्ही फक्त पैसे कमावणार नाही तर संपत्तीची निर्मिती कराल. नोकरी किंवा व्यवसाय तुमचे स्थान इतके घट्ट होईल की लोक तुमच्या सल्ल्याशिवाय पुढे जाणार नाही. शिस्तबद्ध आणि शाश्वत प्रगती होणार. तुमच्या कामाच्या पद्धतीत एक कमालीची शिस्त येईल. तुम्ही हवेत किल्ले बांधणे बंद कराल आणि अत्यंत व्यावहारिक जमिनीवर राहून काम करणारे व्यक्ती व्हाल. तुमचा प्रगतीचा वेग कदाचित संथ वाटेल, पण तुम्ही जे काही मिळवाल ते इतके मजबूत असेल की आयुष्यभर टिकणार. स्वतःचे हक्काचे घर आणि स्थान निर्माण होणार. हा बदल तुम्हाला कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर एक पालक किंवा रक्षक बनवेल. तुम्ही स्वतःचे घर घेणे, बँक बॅलन्स वाढवणे आणि आपल्या माणसांना सुरक्षित करणे यावर यशस्वीरित्या लक्ष केंद्रित कराल. तुमच्या आयुष्यातील उथळपणा संपून एक प्रचंड मोठी स्थिरता येईल. पैसा आणि आर्थिक स्थिती काय सांगते? तर आर्थिक स्थितीमध्ये स्थैर्य दिसतंय. तुमचे आर्थिक भविष्य तर खूप मजबूत आणि सुरक्षित आहे. तुमच्या आयुष्यात कौटुंबिक आनंद, स्वतःचे घर किंवा एखादा मोठा उत्सव साजरा करण्यासाठी लागणारा पैसा उपलब्ध होणार आहे. आर्थिक स्तरावर तुम्ही एका अत्यंत सुरक्षित आणि आनंदी टप्प्यात प्रवेश करत आहात जिथे पैशाची चणचण भासणार नाही. अनपेक्षित धनलाभ दिसतोय. होय, तुमच्या आयुष्यात अनपेक्षित धनलाभाचे योग आहेत. विशेषतः कुटुंब, वडिलोपार्जित संपत्ती, जुने अडकलेली रक्कम किंवा एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. हा धनलाभ तुमच्या घरात सुख आणि समृद्धी घेऊन येईल. गुंतवणूक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ तो उत्तम आहे, पण त्यासाठी तुम्हाला मनातील संभ्रम दूर करावा लागेल. दीर्घकालीन फायद्यासाठी जसे की जमीन, घर किंवा सुरक्षित फंड्स गुंतवणूक करण्याचे नियोजन तुम्ही कराल आणि हे भविष्यात फायदेशीर नक्की ठरणार आहे. आता काय खर्चाची काळजी आणि सर्वात मोठा इशारा काय येतं इथे? तर पैसा जरी येत असला तरी विश्वाचा तुम्हाला एक मोठा इशारा असा आहे की सध्या तुम्ही दोन गोष्टींमध्ये प्रचंड गोंधळलेले आहात. काय करावे आणि काय करू नये या संभ्रमामुळे तुम्ही आर्थिक निर्णय घेताना स्वतःचे डोळे बंद करून बसला आहात. जर तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नाही तर काही प्रमाणात नुकसान तुम्हाला सोसावे लागू शकते. तसेच भूतकाळात झालेल्या एखाद्या आर्थिक नुकसानीचे किंवा चुकीच्या खर्चाचे दुःख करत बसणे आता सोडून द्या. जे गेले त्याकडे पाहण्यापेक्षा समोर येणाऱ्या नवीन संधीकडे लक्ष दिले तर मोठी आर्थिक हानी टाळता येईल. तुमच्या प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत विश्वाची ऊर्जा अत्यंत वेगवान, नाट्यमय आणि शेवटी तुम्हाला मानसिक शांतता देणाऱ्या एका मोठ्या परिवर्तनाकडे निर्देश करत आहे. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये कर्माचे चक्र आणि भावनिक मुक्ती होईल. सिंगल्स लोकांसाठी गोंधळाचा अंत आणि खऱ्याच सोबत्याची एंट्री होणार आहे. तुमच्या आजूबाजूला सध्या ऊर्जेचा खूप मोठा गदारोळ आहे. अनेक लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात किंवा लग्नासाठी, नात्यासाठी एकापेक्षा जास्त पर्याय समोर आल्यामुळे एक प्रकारची स्पर्धा निर्माण होऊ शकते. सुरुवातीला कोणाची निवड करावी असा मानसिक संघर्ष होईल, परंतु नशीब अचानक अशी कलाटणी घेईल की तुमच्या आयुष्यातील हा उथळपणा आणि गोंधळ कायमचा संपून जाईल. तुम्ही अशा एका व्यक्तीकडे आकर्षित व्हाल जी तुम्हाला भावनिक सुरक्षितता आणि स्थैर्य देईल. कपल्स लोकांसाठी वादळाकडून संत किनाऱ्याकडे प्रवासाची ऊर्जा दिसते. जर तुम्ही आधीच नात्यात असाल तर सध्याचा काळ तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा आहे. विनाकारण होणारे वाद, एकमेकांचा अहंकार, इगो क्लॅशेस किंवा घरातील लोकांचा हस्तक्षेप यामुळे नात्यात खूप मोठा तणाव निर्माण झाला असावा, पण 2026 संपण्यापूर्वी हे कर्माचे चक्र पूर्ण बदलणार आहे. तुमच्यातील हा कटुतेचा काळ मागे पडेल. तुम्ही दोघेही भूतकाळातील चुका आणि वाद विसरून नात्याला एक अत्यंत समजूतदार आणि शांत वळणावर घेऊन जाण्याचा मॅच्युअर निर्णय घ्याल. नाते टिकवण्यासाठी शांत राहणे किती गरजेचे आहे याचा साक्षात्कार तुम्हाला होईल. आता एक्स परत येईल का? जुनी व्यक्ती किंवा कर्माचा हिशोब होणार आहे. होय, भूतकाळातील ती जी व्यक्ती
ज्याने तुम्हाला मानसिक त्रास दिला होता किंवा ज्याच्याशी तुमचे नाते अपूर्ण राहिले होते, ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावण्याची प्रचंड शक्यता आहे. विश्वाचे चक्र फिरत असल्यामुळे हा जुना हिशोब पूर्ण करण्यासाठी ती व्यक्ती समोर येईल. परंतु सर्वात मोठा ट्विस्ट तुमच्या स्वभावात होणार आहे. तुम्ही आता जुने राहिलेले नाही आहात. ती व्यक्ती परत आली तरी तुम्ही पुन्हा त्याची वेदनादायी चक्रात अडकण्यास नकार द्याल. तुम्ही त्या व्यक्तीला आणि त्या जुन्या आठवणींना शांतपणे निरोप देऊन स्वतःच्या आत्मसन्मानासाठी पुढे निघून जाल. आता इथे दिसते नवीन व्यक्ती येईल का? हो, ती कशी असणार? एक नवी आणि शांत पहाटसारखी. नक्कीच तुमच्या आयुष्यात एक अशा नवीन व्यक्तीचे आगमन होणार आहे जी तुमच्या आयुष्यातील सर्व वादळे शांत करेल. ही व्यक्ती कदाचित दुसऱ्या शहरात राहणारी असू शकते किंवा प्रवासादरम्यान सोशल मीडियाद्वारे अथवा कामाच्या निमित्ताने तुमच्या आयुष्यात येईल. या व्यक्तीसोबतचे नाते हे वादविवादाचे नसेल तर हे अत्यंत संत, समजूतदारपणा आणि मनाला सुकून देणारे असेल. ही व्यक्ती तुम्हाला भूतकाळातील जखमा विसरण्यास खूप मदत करेल. सध्या तुमच्या प्रेम जीवनात जे काही वादविवाद, मानसिक संघर्ष सुरू आहेत ते विनाकारण नाही आहेत. विश्व तुम्हाला हे शिकवत आहे की जिथे शांतता नाही तिथे थांबण्यात अर्थही नाही. 2026 संपेपर्यंत तुमचे नशीब तुम्हाला अशा परिस्थितीतून बाहेर काढेल जिथे तुमचा आदर केला जात नाही. तुम्ही एका अत्यंत परिपक्व, मॅच्युअर व्यक्ती म्हणून समोर याल जी कोणत्याही भावनिक दबावाला बळी पडणार नाही. कुटुंब आणि घराच्या बाबतीत विश्वाची ऊर्जा तुमच्या आयुष्यातील एक मोठ्या पर्वाचा समारोप करून तुम्हाला एका अत्यंत सुरक्षित आणि प्रतिष्ठित स्थानी घेऊन जात आहे. 2026 संपण्यापूर्वी तुमच्या कौटुंबिक विश्वात आणि मालमत्तेच्या बाबतीत नेमके काय घडणार आहे ते अगदी मुळाशी जाऊन आपण बघूया. कर्माचा परिपाक आणि नवीन पाया दिसतोय. एका मोठ्या मानसिक तणावाचा कायमचा अंत. गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या कुटुंबात किंवा घरात अंतर्गत धुसफूस, आरोग्याच्या तक्रारी किंवा एक अनामिक अस्वस्थता सुरू होती. विश्व सांगत आहे की तुमच्या कौटुंबिक कर्माचे हे कठीण चक्र पूर्णपणे संपणार आहे. घरात प्रदीर्घ काळापासून निखळ आनंद, सुरक्षितता आणि मानसिक शांतता नांदेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दलचा आदर वाढणार. एखादे मोठे शुभकार्य किंवा धार्मिक विधी पार पडू शकतो ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा कायमची बाहेर पडेल. नातेवाईकांबद्दल तुम्ही फिल्टर लावण्याची वेळ आणि मर्यादा आखणार. म्हणजेच काय तर नातेवाईकांच्या बाबतीत तुमच्या स्वभावात मोठा बदल होईल. आतापर्यंत तुम्ही सर्वांना खुश करण्याचा किंवा नाते टिकवण्यासाठी स्वतःशी ओढाताण करून घेण्याचा प्रयत्न केला. पण या काळात तुम्ही खूप प्रलगतेने म्हणजेच मॅच्युरिटी दाखवून नातेवाईकांमध्ये वावरणार आहात. कोण आपले आणि कोण परके याचा स्पष्ट बोध तुम्हाला होईल. तुम्ही लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला शिकाल आणि कुटुंबाच्या हितासाठी काही कठोर पण योग्य मर्यादा, बाउंड्रीज आखून घ्याल. घर बदलण्याचे योग केवळ बदल नाही तर भाग्योदय पण घेऊन येत आहे. राहते घर बदलण्याचे, नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्याचे किंवा सध्याच्या घराचे नूतनीकरण, रिनोव्हेशन करण्याचे योग अत्यंत तीव्र आहेत. हा बदल सामान्य नसेल. तुम्ही सध्या ज्या वातावरणात राहता तिथून खूप दूर किंवा अधिक चांगल्या उच्च दर्जाच्या वातावरणात स्थलांतरित व्हाल. काही जणांसाठी हे स्थलांतर नवीन शहर किंवा नोकरीनिमित्त दुसऱ्या राज्याशी संबंधित असू शकते. हे नवीन घर तुमच्या आयुष्यात स्थिरता आणि नवीन ऊर्जेची पहाट घेऊन येईल. मालमत्ता, प्रॉपर्टी, स्वतःची मालमत्ता निर्माण करण्याचे तुमचे स्वप्न आता पूर्णत्वाकडे जात आहे. जमीन खरेदी, स्वतःचे घर किंवा वडिलोपार्जित संपत्तीचे वाद मिटून ते तुमच्या नावावर होणे असे मोठे बदल घडतील. परंतु हे करत असताना तुम्हाला एका मोठ्या कौटुंबिक आणि आर्थिक कसरतीतून जावे लागेल. एका बाजूला घरासाठी मोठा खर्च होत असताना दुसऱ्या बाजूला दैनंदिन गरजा किंवा इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतील. तुम्ही पैशाचे नियोजन करताना दोन वेगवेगळ्या पर्यायांमध्ये, उदाहरणार्थ लोन घ्यावे की स्वतःचे पैसे वापरावे, काही काळ गोंधळात पडाल. पण तुमच्यातील अद्भुत व्यवस्थापन कौशल्यामुळे, मॅनेजमेंट स्किलमुळे तुम्ही या दोन्ही आघाड्या अत्यंत यशस्वीपणे हाताळाल.
विश्व तुम्हाला कौटुंबिक स्तरावर एक सर्वसमावेशक आणि खंबीर व्यक्ती बनवत आहे. भूतकाळातील सर्व विखुरलेल्या गोष्टी आता एकत्र येत आहे आणि तुमच्या आयुष्याला एक परफेक्ट पूर्णत्व लाभणार आहे. आर्थिक ओढाताण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांच्यात समतोल साधत तुम्ही तुमच्या माणसांसाठी एक सुरक्षित साम्राज्य उभे करणार आहात. या दोन प्रचंड शक्तिशाली ऊर्जेचा संगम तुमच्या आत्म्याला आणि आयुष्याला एका अत्यंत भव्य आणि दैवी समाधानाच्या शिखरावर घेऊन जात आहे. आता तुमची कुठली इच्छा पूर्ण होणार तर आत्मसन्मान आणि स्वतःच्या साम्राज्याची निर्मिती होईल. म्हणजेच तुमची सर्वात मोठी सुप्त इच्छा ही होती की तुम्ही आयुष्यात अशा एका उंचीवर पोहोचावे जिथे तुम्हाला कोणासमोरही हात पसरण्याची किंवा स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्पष्टीकरण देण्याची गरज पडणार नाही. विश्व तुमची ही इच्छा पूर्ण स्वावलंबनाची इच्छा पूर्ण करणार आहे. तुम्ही आर्थिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या इतके सक्षम आणि स्वयंपूर्ण व्हाल की तुम्हाला स्वतःचाच प्रचंड अभिमान वाटेल. तुमची राहणीमान कमालीची सुधारेल आणि तुम्ही एक राजा किंवा राणीसारखे विलासी व सुरक्षित जीवन जगू शकाल. विश्वाचा अंतिम न्याय, कर्माचा हिशोब चुकता होणार. गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या मनात एक सुप्त आक्रोश होता की मी नेहमीच सर्वांचे चांगले केले, मग माझ्यासोबतच अन्याय का झाला. विश्वाने तुमच्या या मनातील वेदनेचा स्वीकार केला आहे. 2026 संपेपर्यंत तुमच्या आयुष्यात दैवीय न्याय, डिवाइन जस्टिस प्रस्थापित होणार आहे. जर तुमच्या पाठीमागे कोणी राजकारण केले असेल किंवा हक्क हिरावून घेतले असतील तुमचे, किंवा तुमच्या प्रामाणिकतेचा गैरफायदा घेतला असेल, तर त्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब आता समोरासमोर पूर्ण होईल. रखडलेल्या कामांना कायदेशीर आणि नैतिक विजय होणार. तर तुमची एखादी इच्छा कोर्ट कचेरी, सरकारी परवाने, वडिलोपार्जित संपत्तीचे कायदेशीर वाद किंवा नोकरीतील अन्यायाविरुद्धच्या लढ्याशी संबंधित असेल, तिथे तुम्हाला 100% विजय मिळणार आहे. सत्य जगासमोर येईल आणि निर्णय तुमच्या बाजूने लागेल. तुमची वर्षानुवर्ष रखडलेली कामे कायदेशीररित्या अत्यंत सोप्या पद्धतीने पूर्ण होतील. विश्व तुम्हाला सांगत आहे की हा केवळ एखादी भौतिक इच्छा पूर्ण होण्याचा काळ नाही, तर तुमच्या आत्म्याला न्याय मिळण्याचा काळ आहे. भूतकाळात तुम्ही जो एकटेपणा आणि संघर्ष अनुभवला, त्याचे रूपांतर आता एका अत्यंत प्रतिष्ठित आणि सुंदर भविष्यात होत आहे. तुम्हाला आता कोणाच्याही पाठिंब्याची गरज उरणार नाही, कारण तुम्ही स्वतःसाठी पुरेसे असाल. या दोन ऊर्जेचा संगम तुमच्या सुरक्षेसाठी आणि प्रगतीसाठी एक अत्यंत कडक आणि महत्त्वाचा इशारा देत आहे. 2026 संपेपर्यंत तुम्हाला कुठल्या गोष्टीपासून सावध राहिले पाहिजे, कोणत्या व्यक्तीपासून तुम्ही सावध राहायचंय, तर तुम्हाला अशा व्यक्तीपासून सावध राहायचंय जी प्रचंड हुशार, तिखट बोलणारी, अत्यंत तार्किक म्हणजेच काय लॉजिकल आणि वरवर खूप शिस्तप्रिय किंवा मार्गदर्शक असल्यासारखी भासते. ही व्यक्ती स्त्री किंवा पुरुष कोणीही असू शकते. ज्यांच्या बोलण्यात कमालीचा कटुता किंवा टीका करण्याची प्रवृत्ती असते. अशा व्यक्तीच्या भावनिक ब्लॅकमेलिंगला किंवा टोमण्यांना बळी पडू नका. जे लोक केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तुमच्या कष्टाचा वापर करून घेतात आणि तुमच्या भावनांची कदर करत नाहीत, त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवा. आता कुठल्या निर्णयापासून सावध राहायचंय? अंधाधुंदपणे किंवा अति उत्साह येऊन घेतलेला कोणत्याही तार्किक निर्णयापासून सावध राहा, विशेषतः जिथे खूप गोड बोलून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. कोणताही नवीन करार, नोकरी किंवा व्यावसायिक निर्णय घेताना भावना बाजूला ठेवून, डोळे उघडे ठेवून आणि प्रत्येक कागदपत्र नीट वाचूनच निर्णय घ्या. कोणत्याही व्यक्तीवर केवळ ती आपली जुनी ओळख आहे म्हणूनच आंधळा विश्वास ठेवण्याचा निर्णय घेऊ नका. महागात पडू शकते एक चूक. आता कुठली चूक टाळावी तर अतिकाम, वर्कोहोलिझम, अतिविचार करण्याची चूक पूर्णपणे टाळा. सध्या तुम्ही तुमच्या कामात किंवा ध्येयामध्ये इतके बुडून गेला आहात की तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे आणि मानसिक दुर्लक्षाकडे खूप दूर गेलेले आहात. यातून केवळ परिपूर्णतेच्या मागे धावताना स्वतःला मानसिकदृष्ट्या थकवून घेऊ नका. सगळंच मनाप्रमाणे होईल असं बघू नका.
तसेच भूतकाळातील कटू अनुभवांचा राग मनात धरून इतरांशी वागताना अतिशय कठोर किंवा संशयी बनण्याची चूक टाळा. कामात शिस्त ठेवा, पण मनात कडू भावना ठेवू नका. तुमच्या सुरक्षेसाठी सखोल दैवी सल्ला हाच आहे की हा काळ तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ देणारा आहे, पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या बुद्धीची तलवार धारदार ठेवावी लागेल. कोणालाही तुमच्या कष्टाचा किंवा तुमच्या मऊ स्वभावाचा गैरफायदा घेऊ देऊ नका. अत्यंत स्पष्ट वक्ते बना, नाही म्हणायला शिका तोंडावर, आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. या तिथी प्रचंड शक्तिशाली ऊर्जेचा संगम तुमच्या आयुष्यात विश्वाचा सर्वात मोठा आणि दैवी चमत्कार घेऊन येत आहे. 2026 संपण्यापूर्वी तुमच्या पदरात पडणारे सर्वात मोठे वरदान आणि भाग्यवान संधी काय असणार आहेत ते जाणून घेऊया. विश्वाची भेट. सर्वोच्च यश, प्रसिद्धी आणि अंधाराचा अंत होणार आहे. तुमच्या आयुष्यात मिळणारे सर्वात मोठे वरदान म्हणजे तुमच्या कष्टमय दिवसांचा पूर्णपणे अंत होणार आहे. जसा रात्रीनंतर थेट प्रकाश पडतो, तसेच तुमच्या आयुष्यातील मरगळ, नैराश्य आणि संभ्रम धुवून निघणार आहेत. तुम्हाला प्रचंड मोठे यश, मान सन्मान, समाजात प्रसिद्धी आणि एक नवी ओळख मिळणार आहे. आरोग्य, मन आणि परिस्थिती या तिन्ही आघाड्यांवर कमालीची सकारात्मकता बदल होईल. मानसिक शांतता आणि भावनिक परिपक्वता येणार. आतापर्यंत तुमचे मन खूप अस्वस्थ होते, पण विश्व तुम्हाला आत्मिक शांततेची, इनर पीस सर्वात मोठी भेट देणार आहे. तुम्ही भावनिकदृष्ट्या इतके खंबीर आणि प्रगल्भ व्हाल की आजूबाजूच्या कोणत्याही परिस्थितीचा तुमच्या मनावर वाईट परिणाम होणार नाही. जुन्या जखमा पूर्णपणे भरून येतील. तुमच्यासाठी येणारी लकी ऑपॉर्च्युनिटी कुठली? भाग्यवान संधी. तर बुद्धी आणि भावनांचा अद्भुत समतोल. तुमच्या आयुष्यात एक अशी सुवर्ण संधी चालून येईल जिथे तुम्हाला तुमचे ज्ञान, तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि नेतृत्व गुण दाखवण्याची पूर्ण मुभा मिळेल. नोकरी किंवा व्यवसायात तुम्हाला अत्यंत मानाचे आणि उच्च अधिकार असणारे पद मिळू शकते, जिथे तुम्ही तुमचे अंतिम निर्णय मानले जातील. तुमचे मदत करणाऱ्या मार्गदर्शकाचे किंवा मोठ्या व्यक्तीचे आगमन होईल तुमच्या जीवनात. तुमच्या व्यावसायिक किंवा वैयक्तिक आयुष्यात एक अत्यंत समजूतदार, शांत आणि कल्पक व्यक्तीचे, स्त्री किंवा पुरुष कोणी असू शकतं, यांचे आगमन होईल. ही व्यक्ती समाजात खूप प्रतिष्ठित असेल आणि ती तुम्हाला योग्य दिशा दाखवून तुमच्या प्रगतीचे मार्ग मोकळे करेल. नवीन आणि आनंदी अध्यायाची सुरुवात होणार आहे. जर तुम्ही नवीन कामाची सुरुवात, लग्न, अपत्य प्राप्तीसाठी किंवा नवीन घराचे स्वप्न पाहत असाल तर विश्वाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशीच आहे. तुम्ही ज्या कामाला हात लावाल तिथे तुम्हाला यश हमखास मिळेल. तुमच्या समोर आलेल्या या दोन कार्डच्या जोडणीतून तुमच्या आत्म्याला आणि भविष्याला मिळणारा संदेश अत्यंत सखोल आणि थेट स्पष्ट आहे. विश्वाची ऊर्जा तुम्हाला एक मोठ्या वैचारिक आणि व्यावहारिक बदलासाठी तयार करत आहे. जाणून घेऊयात युनिव्हर्सचा फायनल मेसेज आणि स्पिरिट गाईडचा तुमच्यासाठी काय सल्ला आहे. तर कम्फर्ट झोन तोडून नवीन क्रांती करण्याची ही वेळ आली आहे. विश्व तुम्हाला खूप स्पष्टपणे इथं सांगत आहे की तुम्ही ज्या जुन्या परिघाला किंवा परिस्थितीला तुमचे आयुष्य समजून बसला आहात ती तुमची अंतिम सीमा नाही. अनेकदा आपण एखाद्या त्रासाची इतकी सवय करून घेतो की आपल्याला त्यातून बाहेर पडण्याची खूप भीती वाटते, परंतु 2026 संपेपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणार आहात. हा बदल तुमच्या नोकरीत, राहण्याच्या ठिकाणी किंवा अगदी तुमच्या विचारसरणीत सुद्धा असू शकतो. विश्वाने तुमच्यासाठी एक अतिशय भव्य आणि समृद्ध मार्ग राखून ठेवला आहे. फक्त तुम्हाला त्या जुन्या अंधाऱ्या गल्लीतून बाहेर पडण्याचे धाडस करावे लागेल. एकटेपणाचा आव आणणे बंद करा. तुमच्या अध्यात्माचा आणि आत्म्याचा हा सर्वात सखोल संदेश आहे. भूतकाळात मिळालेल्या धोक्यांमुळे तुम्ही लोकांवर विश्वास ठेवणे सोडून दिले होते. मी माझे बघून घेईन अशा मानसिकतेला गेला होतात, पण स्पिरिट गाईड्स तुम्हाला सांगत आहे की प्रत्येक ओझे एकट्याने वाहण्याची गरज नाही. जेव्हा आपण विश्वाकडे आणि आपल्या माणसांकडे हक्काने मदत मागतो तेव्हा आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे लोक नक्की मिळतात. तुमचा संकोच, संशय आणि अभिमान बाजूला ठेवून योग्य वेळी इतरांचे सहकार्य आणि मार्गदर्शन स्वीकारा. आता काय करावे तुम्ही?
तर मनाचा आवाज ऐकून निर्णय घ्या. जेव्हा तुम्ही नवीन मार्गावर पाऊल टाकाल तेव्हा मनात कोणतीही शंका ठेवू नका. तुमच्या अंतःप्रेरणेला म्हणजेच इंट्युशनला विश्वाचा थेट पाठिंबा आहे. योग्य मार्गदर्शक शोधा. व्यावसायिक किंवा व्यक्तिगत प्रगतीसाठी तुमच्यापेक्षा अनुभवी असलेल्या लोकांचा, गुरूंचा किंवा चांगल्या मित्रांचा सल्ला घ्या. त्यांच्या अनुभवाचा तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे. नवीन आव्हानांना हो म्हणा. जुनी नोकरी किंवा जुने नाते सोडण्याची वेळ आल्यास अजिबात घाबरू नका. नवीन सुरुवात ही सुरुवातीला कठीणच वाटली तरी ती तुम्हाला सर्वोच्च यशाकडे घेऊन जाईल. आता तुम्हाला काय सोडून द्यायचे आहे? मीच रक्षक आणि मीच कष्टाळू ही वृत्ती, ही भावना, म्हणजेच कुटुंबाची किंवा कामाची सर्व जबाबदारी स्वतःच्या डोक्यावर घेऊन स्वतःला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकवणे आता कायमचे सोडून द्या. जबाबदाऱ्या वाटून घ्यायला शिका. भूतकाळातील चुकीच्या लोकांची आस, ज्या व्यक्तींनी किंवा परिस्थितीने तुम्हाला कधीच मानसिक शांतता दिली नाही, त्यांच्या आठवणींना आणि त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षांना आता मनातून पूर्णपणे मुक्त करा, रिलीज करून टाका. अति आत्मविश्वास किंवा अति संशय, मला कोणाचीही गरज नाही हा अट्टहास, आणि सगळं जग वाईट आहे हा संशय, या दोन्ही टोकाच्या भावना तुम्ही सोडून द्यायला लागतील तुम्हाला. आता तुमच्या प्रगतीसाठी विश्वाचा अंतिम सोपा उपाय, फायनल रेमेडीज काय आहे? या सुवर्ण काळाला आणि सकारात्मक ऊर्जेला तुमच्या आयुष्याकडे अधिक वेगाने आकर्षित करण्यासाठी खालील गोष्टी नक्कीच करा. पाण्याचे दान किंवा कृतज्ञता, म्हणजेच काय? गरजू तहानलेल्याला पाणी देणे. तुमच्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी येणाऱ्या गरजू व्यक्तीला, डिलिव्हरी बॉयला किंवा कामगारांना आदराने, पाहुण्यांना पिण्यासाठी थंड पाणी पहिले द्या, न मागता. रोज सकाळी उठल्यावर विश्वाचे, युनिव्हर्सचे आभार माना की तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले घडत आहे. स्पष्ट वक्ते व्हा. मनातील संभ्रम काढून टाका आणि स्वतःच्या आत्मसन्मानासाठी नाही म्हणायला शिका. आध्यात्मिक महत्त्व, चंद्राची ऊर्जा मजबूत होते. ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्मामध्ये पाण्याचा संबंध चंद्रग्रहाशी आणि आपल्या भावनांशी जोडलेला आहे. पाण्याचे दान केल्यामुळे मनातील अस्वस्थता, गोंधळ आणि मानसिक तणाव कमी होतो. तुमच्या मनात सध्या जो काही संभ्रम सुरू आहे तो शांत करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी ठरेल. तुमचे हे महावाचन म्हणजेच ही रीडिंग आता पूर्ण झाली आहे. विश्वाचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. हा नवा प्रवास तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचा, समृद्धीचा आणि शांततेचा जावो, ही सदिच्छा. शुभम भवतु. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये.